वर्सेस शुभम चॅलेंजर्स असे दोन संघ आमने सामने नॉकआउटचा सामना खेळणार आहात. तर वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत आमचे गुरुवर्य बंटी देसाई सर. धन्यवाद. काय अप्रतिम सामना झाला. भूषण भोईर यांची भूषणावह कामगिरी याला म्हणतात. रिअली 64-65 धावांचं आव्हान लिहिलं, 2 चेंडू ठेवून पार पाडलं आणि सर्वात मागणं षटक या स्पर्धेचं 28 धावांचं. 4 षटकार 1 चौकार, 4 षटकार 1 चौकार. आणि भूषण भोईर यांना सांगायचं आवडेल, भूषण भोईर आपण आजकाल विकेटवर थांबत आहात. विकेटवर उभा राहायचा जो संयम दाखवला त्यामुळे विजय साकार झाला. क्या बात है. चला सामना सुरू होतोय. प्रणव फायटर्स विरुद्ध शुभम चॅलेंजर्स. नाणेफेकीचा कौल लागलाय तो प्रणव फायटर्सच्या बाजूने. त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि प्रणव चे दोन्ही सलामीचे फलंदाज भावेश अभिषेक. बघू अभिषेक धावांचा अभिषेक करतो काय ते. गोलंदाज आपल्या मार्गामध्ये अर्गणे. विक्रम हा पुढे येऊन खेळलेला फटका. 1 धाव निश्चित कव्हरच्या क्षेत्रामध्ये. धावसंख्या खातं उघडलंय. विक्रम एक अनुभवी गोलंदाज आणि समोर आता जातोय तो स्ट्राईक बदलून. अभिषेक साथ देतो नॉस्ट्रेलियनला. भावेश पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक चालू आहे. विक्रम दरम्यान पुढील चेंडू. हा उसळी घेणारा चेंडू. टप्पा पडल्यावर चेंडू उसळी घेते. उजवटीच्या बाहेर टप्प्याचा रोख आहे. फलंदाज जाग्यावरून कट करण्याच्या प्रयत्नात चुकतोय. चेंडू फळी आणि चेंडूचा काहीच संपर्क नाहीये. चेंडू विसावतोय तो यष्टीरक्षक संदीप आहे ना, शशांकच्या हातामध्ये. आणि हा निर्धाव चेंडू. विक्रम पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय पुढील चेंडूसाठी. दरम्यान हा चेंडू. यावेळी थोडा खोलवर टप्पा चेंडूवर येऊन खेळतोय, परंतु कव्हर क्षेत्रामध्ये शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु एक धाव काही रोखू शकत नाहीये. धावसंख्या एकदमची भर. धावसंख्या बिनबाद 2 धावा. हाही अटीतटीचा सामना आहे. जिंकेल तो पुढे आणि पराभूत होईल त्याला परतीचं तिकीट. दरम्यान हा चेंडू. हा अप्पर कट शॉट. 1 धाव थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये घोषित. धावसंख्या 3. अजूनपर्यंत ठीकठाक षटक आहे. कुठले मोठे फटके पाहण्यास तरी मिळाले नाही आहेत. पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण बघू शकता. एक खेळाडू डीप कव्हरला, दुसरा खेळाडू डीप मिड विकेटला. दोनच खेळाडू 30 गज दायऱ्याच्या बाहेर. आणि दरम्यान हा चेंडू. हा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. शेवटी संपर्क प्रस्थापित करतायत चेंडूशी. चेंडूला ढकलतायत ते पॉईंटच्या क्षेत्रात. 1 धाव निश्चित मिळते. घोषित धाव. अभिषेकच्या चेंडूभरतून निघालेला फटका 1 धावेंचा. धावसंख्या बिनबाद 4 धावा. विक्रम दरम्यान पुढील चेंडू घेऊन. यावेळी कट अप्पर कट थर्डमॅनच्या दिशेला. 1 धाव घोषित. षटक पूर्ण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 5 धावा. प्रणव फायटर प्रथम फलंदाजी करताना बिनबाद 5.
शुभम चॅलेंजर्स हा संघ फलंदाजी करतोय. बिनबाद 5 अशी संत परंतु दमदार सुरुवात. आणि विक्रम याचं एक अप्रतिम षटक. फक्त 5 धावा खर्च केल्या. एक नफा तुला षटक म्हणावं लागेल. दरम्यान आता गोलंदाजीत तत्परतेने बदल केला जातोय. गोलंदाज ज्ञानेश्वर, अनुभवी गोलंदाज यांच्याबद्दल बोलायचं झालं तर हे जेव्हा 25 मध्ये होते तेव्हा यांचा चेंडूचा वेग भन्नाट होता. MRIचा बॉल ते वापरायचे, तो दिसायचा सुद्धा नाही. बघूया काय घडतंय. सुरेख गोलंदाजी ज्ञानेश्वर मडवी. काय गोलंदाजी होते. कालच्या दिवसामध्ये पण अशाच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली होती. यावेळेस लोअर फुलटोस स्वतः फॉलो तर चेंडू अडवण्याचा प्रयत्न. धावचीची संधी बघायचा आहे. धाव बाद होतोय का. फलंदाज मात्र सुखरूप आपल्या यष्टामध्ये पोहोचतोय. एका धाव संख्येने धाव फलक पुढे सरकतोय. काफी कम शुरुआत मानी जाएगी. हालांकि रनों का रफ्तार है वो काफी कम मानी जाएगी. इस बीच ज्ञानेश्वर की गेंद, अच्छी गेंद ऑफ स्टंप से बाहर कट होती हुई, लेकिन एंगल बना के कोण बना के खेलने में कामयाब. आकर्षक स्ट्रोक, ऑफ ड्राइव, अच्छी पोजीशन में आए थे. जल्दी 1 रन मिड ऑफ की दिशा में. स्कोर में 1 रनों की बढ़ोतरी और स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन बिना कोई विकेट खोए. इस बीच ज्ञानेश्वर निकले. ये गेंद लोअर, ये फ्लाइटेड ऑफ स्टंप के बाहर. कुछ परिवर्तन करना चाहते थे लेकिन इसमें कामयाबी नहीं मिली. गति परिवर्तन करना चाहते थे लेकिन दिशा से भटके और वाइड गेंद कर बैठे. इस बीच ज्ञानेश्वर की अगली गेंद. ओ बहुत ही बढ़िया स्ट्रोक और ये 6 रनों के लिए जानदार शानदार सिक्सर. वीरेंद्र सहवाग की याद दिलाता हुआ शॉट. आसान नहीं है शॉर्ट ऑफ लाइन गेंद को ऑफ स्टंप में सिक्सर लगाना. फिर एक बार रिवर्स का शॉट और ये गेंद चली गई है डीप. पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. चौके के साथ स्कोर है स्कोरबोर्ड पर 19 रन 19 धावा. पहले ओवर में आए थे 6 रन, लेकिन इस ओवर में आए हैं कुल 13 रन. एक चौका और छक्के से इस ओवर में खामियाजा भुगतना पड़ा. 19 रनों टोटल स्कोर बिना कोई विकेट खोए. अब किसे गेंद दी जाए. सुबिन, जिन्होंने कल 3 कैच लपके थे और बहुत बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन किया था, वही ये जवान और यंग टैलेंटेड प्लेयर फ्रॉम बाल्कोमेरिया सुबिन. ये अच्छे गेंदबाज भी है और अच्छे खिलाड़ी और फील्डर भी है, लेकिन ये महंगा ओवर. मैं आपको जानकारी दे दूं, इसके पहले मैच में सबसे महंगा ओवर 28 रनों का आया. उस गेंदबाज का नाम था सचिन, जिन्होंने ज्यादा रन बनाए और ज्यादा रन दिए भी अपनी टीम के लिए. हालांकि
क्रिकेट का खेल है, कभी बारी उस पार कभी इस पार हो जाता है, लेकिन भूषण भोईर ने उसका बखूबी फायदा उठाया। 28 रनों का ये सबसे महंगा ओवर गए मैच में दिखाई दिया। इस बार सुबिन राइट आर्म और विकेट निकलते हुए, तेज तर्रार गेंद, वाइड का इशारा, गति बढ़ाने के बहाने में और डिक्लेयर भी वाइड +1, यानी 2 रन का इजाफा स्कोर में, और स्कोर पहुंच चुका है 20 रन, माफ कीजिए 21 रन 21। सुबिन काफी तेज गति के गेंदबाज है। गति से अच्छा आपकी दिशा होनी चाहिए, गति अच्छी है लेकिन उसमें कंट्रोल भी होना चाहिए। इस बार अच्छी गेंद बैकफुट बैक जाके पंच किया, क्या आकर्षक स्ट्रोक है, क्या स्क्वायर कट है, ये 4 रन के लिए ये पहला जानदार शानदार द स्ट्रोक ऑफ द डे। जो दर्शक इस मैच को देख रहे हैं यूट्यूब के माध्यम से, क्या आकर्षक स्ट्रोक था, रूम बनाया, जगह बनाई और गेंद के ऊपर हावी होकर खेला हुआ शॉट। इस बीच लेग स्टंप से ज्यादा बाहर, वाइड का इशारा, प्लस नहीं है, 1 वाइड रन। और हालांकि नौजवान है, नया खून है, नवा जोश है, नई उमंग है, लेकिन गति अच्छी है, लेकिन कंट्रोल में नहीं रख पा रहे खुद को। सुबिन फिर एक बार अच्छी एक्शन के साथ, ये ऑफ स्टंप के बाहर लंबा वाइड, आस्ते डालिए, ठीक ठाक डालिए, लेकिन वाइड आने से एक तो रन भी बढ़ते हैं और दबाव भी बढ़ता है खुद के ऊपर। लगातार ये दूसरा वाइड, अगर इनको लाइन और लेन मिल गई तो ये घातक सिद्ध हो सकते हैं। इस बीच सुबिन निकले, ये इस बीच ये गेंद इस बार कनेक्ट नहीं कर पाए, पुल करना चाहते थे, 1 रन जरूर मिलेगा। इनर सर्कल में 30 गज दायरे के अंदर स्क्वायर लेग में खिलाड़ी खड़े हैं, 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। 28 रन, आस्ते आस्ते एक बड़ा लक्ष्य की ओर अग्रसर होते हुए दोनों बल्लेबाज आप सभी गुफ्तगू के साथ। फिर एक बार निकले सुबिन, इस बीच ये गेंद एक बार लेग स्टंप के बाहर और लेग बाय के रूप में रन। एक बार ऐसा लगा था कि ये वाइड भी हो सकता था, लेकिन शरीर से टकराई गेंद बल्लेबाज की। ये अभिषेक है ना, भावेश जो स्ट्राइक एंड पर है, बहुत ही बड़ी बल्लेबाजी और दोनों की अच्छी सूझबूझ, अच्छा तालमेल और अच्छी पार्टनरशिप दोनों के बीच। सुबिन तेज गति के गेंदबाज है लेकिन कंट्रोल में नहीं रख पा रहे खुद को। इस बार अच्छी गेंद, बहुत ही बढ़िया गेंद, इसी लाइन और लेन की तलाश थी इसको ढूंढते हुए, लेकिन इस बार बल्ला खामोश बल्लेबाज का। काफी गेंद टप्पा गिरने के बाद काफी तेजी के साथ निकली, सीमेंट विकेट है, गेंद यहाँ पर स्किट होती है, काफी टप्पा खाने के बाद तेजी के साथ निकलती है, बल्लेबाज को तुरंत एक्शन में आना होगा। इस बीच ये गेंद, ये अच्छी गेंद यॉर्कर लेन की बल्ले की जड़ से टकरा कर गेंद परिवर्तित होती हुई फाइन लेग की दिशा में, 1 रन डिक्लेयर जोन में, 1 रन स्कोर में बढ़ोतरी होती है और स्कोर आगे बढ़ता हुआ 30 रन। पहले ओवर में आए थे सिर्फ 6 रन, अच्छा ओवर गुजरा था, 5 रन आए थे पहले ओवर में, इसके बाद रन बनाने में कामयाब दोनों बल्लेबाज। यह अच्छा शॉट और देखिए क्या टाइमिंग के साथ और बढ़िया कैच, वेल जज कैच, अच्छा संपर्क हुआ था लेकिन उससे बेहतरीन फील्डिंग का प्रदर्शन। आउट होकर अगर पैवेलियन में लौटते हैं, लेकिन तालियों की बौछार उनके डगआउट में उनका स्वागत करते हुए उनकी टीम, लेकिन अच्छी तालमेल के साथ 3 ओव्हर के बाद 30 रन 1 विकेट के नुकसान पर। खूप चांगली सुरुवात आहे, 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा 10च्या सरासरीने चाललाय हा संघ। मात्र आता फलंदाजीसाठी कोण आलाय, दीपेश माने
यंदाच्या टेनिस क्रिकेट फॉर्मॅटमधला एक यशस्वी ऑलराऊंडर म्हणून उदयास आलेला हा खेळाडू तो म्हणजेच दीपेश माने. कालच्या दिवसामध्ये बाळकुम प्रीमियर लीग ह्याच मैदानामध्ये खूप गाजवलेला, चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी. मात्र यावेळेस पुन्हा एकदा चौथा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज होतोय विक्रम भोईर. सीमेच्या बाहेर जो कोणी रसिक प्रेक्षक झेल टिपेल त्याला 200 रुपयाचं पारितोषिक आहे सॉथ चायनीज कडून. गोटू बंटी सर. और ये तेज गेंद विक्रम की, विक्रम ने पहले ओवर में 5 रन खर्च किए थे. जानते हैं अपनी अहमियत को, अपनी काबिलियत को और मैच की पोजीशन सिचुएशन को. ये करो या मरो का मुकाबला है. इसके लिए विक्रम चौथा ओवर लेकर आए हैं अपनी टीम के लिए, खुद का दूसरा तो टीम के लिए चौथा ओवर. इस बीच विक्रम निकले अपने बॉलिंग मार्क पर. ये गेंद, ये अच्छी गेंद कनेक्ट करना चाहते थे स्क्वायर लेग पर. एक ही रन मिलेगा. सुरेख सुरेख क्षेत्ररक्षण सागर लिंगे. शॉर्ट फाईन लेगला जो क्षेत्ररक्षक आपण बघत आहात. खुशखबर सागरसाठी, जर आपण झेल टिपला तर संतोष भोईर शाखा प्रमुख बाळकुम यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक सागर लिंगे यांच्यासाठी. क्या बात है. इस बीच ये गेंद हवा में शॉट, कनेक्ट अच्छा, संपर्क अच्छा और गेंद दूर दराज में, दूर नदिया के पार 6 रनों के लिए. अब तो वक्त मिला था जगह बनाकर बैकफुट पर समय रहते शॉट खेलने का और लंबा सिक्सर, लॉन्ग डिस्टेंस. विक्रम के ऊपर अटैक करते हुए बल्लेबाज. फिर एक बार कनेक्ट नहीं हुआ और आसान मौका और आसान सा कैच विकेट कीपर के हाथों में सुरक्षित. विकेट का पतन. विकेट के पतन के बाद अब पहली बार स्ट्राइक पे आ रहे लेफ्ट हैंडर बल्लेबाज दीपेश. पहले मैच और पहले कल के दिन में उन्होंने अपनी प्रतिभा का लोहा मनवाया था. एक अच्छा आकर्षक ऑलराउंडर खिलाड़ी और एक वेल हिटर लेफ्ट हैंडर बैट्समैन है. अपने पोजीशन को जानते हैं, अपनी भूमिका को अच्छी तरह जानते हैं टीम में, और पोजीशन यानी जो मैच की पोजीशन है उसके तहत खुद को ढालने में ये कामयाब होते हैं. अपने खेल का स्टैंडर्ड कब ऊंचा उठाना चाहिए, कब उपयुक्त इनिंग करनी चाहिए, यह जिसको समझ आई वही क्रिकेट में आगे बढ़ सकता है. और उसका उत्तम उदाहरण ये होनहार बल्लेबाज है. लेकिन विक्रम उनके सामने खड़े हैं निकलते हुए अपनी गेंद लेकर. इस बीच ये गेंद और ये अच्छी गेंद, नो गेंद जरूर है. ये बैड बाउंस और उनके शायद आंखों में लगी है, तो ताबड़तोड़ पानी बॉटल लेकर जाइए मैदान में. पानी बॉटल लेकर दौड़ के जाइए. बैट्समैन को थोड़ी चोट पहुंची है और इसके लिए सभी खिलाड़ी देखिए, प्रीतेश भी दौड़कर जा रहे हैं वहां पर, राकेश है. और ये छोटे छोटे डॉक्टर क्यों भाग रहे हैं. लेकिन अच्छी इनिंग यहाँ पर. आज अच्छा माहौल देखने वाला क्रिकेट का पहली मैच से, यानी
ओके, और काफी तेज गति से गेंद लगती है। थैंक यू भूषण भाई, क्योंकि ये गेंद जो है ये टेनिस की गेंद है, ये जब लगती है ना काफी तेज लगती है। और ठंडी के मौसम में तो फिर घर में आपकी खुद की हो तो ठीक, नहीं तो फिर ये काफी रात को परेशान करता है। ये दर्द फार दुखता है, ये काफी तेज लगती है गेंद। और तारीफ करनी पड़ेगी इस गेंद बल्लेबाज की, डटे हुए हैं, तालियां होनी चाहिए मर्द के लिए, आज अपने टीम के लिए समर्पक भावना में। और ये बीमर गेंद थी, डायरेक्ट निकली थी, इसके लिए फ्री हिट। इस बीच ये गेंद, अच्छा शॉट, क्या कनेक्ट किया है शॉट को, पैरों में डाली हुई गेंद थी लेग साइड में, आसान सा लेग साइड पर ये शॉट। और 1 रन के साथ स्कोर है टोटल 39 रन, 39 धावा, टोटल स्कोर 39। अभी भी इस ओवर की कितनी गेंद आना शेष है, देखते हैं। कितनी बॉल बाकी है? लास्ट बॉल है, आखिरी गेंद, 1 टू गो। और अभी विक्रम इस ओवर की आखिरी गेंद लेकर आएंगे, सामना करेंगे दीपेश। उनकी पोजीशन देखिए, स्टांस देखिए, कितना आकर्षक स्टांस है। इस बार एक गेंद और अंपायर का इशारा, ये नो, अगर ये बीमर होगी तो गेंदबाज हाइट नो है, ओके, हाइट नो, अतिरिक्त उछाल। और यहां पर ओवर समाप्त होगी, क्योंकि अंपायर वार्निंग है कि आप खतरनाक गेंदबाजी कर रहे हैं। शायद ये नियम के अनुसार दे देंगे, क्योंकि एक गेंद फिर नए गेंदबाज को डालनी पड़ेगी अगर यहां पर ओवर रोकी गई तो। यस, अगर बीमर आपको अगर दूसरी बार तो वार्निंग ही मिलती है, यू कांट बॉल इन दिस मैच अगेन। लेकिन अंपायर ने बता दिया है कि देखते अंपायर से गुफ्तगू जारी है, क्योंकि गेंद हाथ से छूटी या छटकी उससे मतलब नहीं, लेकिन अगर बल्लेबाज को अगर ये गेंद जख्मी करे, अगर ठोस ठेस पहुंचाए तो इसको तब्दील करना पड़ता है। और उस नियम के अनुसार अब आखिरी गेंद का जिम्मा कौन संभालेगा, ये सवाल वही खड़ा है। और स्कोर है स्कोरबोर्ड पर 41 रन। हालांकि चौथे ओवर की आखिरी गेंद है, और दीपेश को ये जो चोट लगी थी उसको मद्देनजर नहीं, अगर बीमर गेंद दूसरी बार डाली नहीं जा सकती नियम के अनुसार। और फ्री हिट जारी है। गेंदबाजी में शशांक, जिन्होंने जिम्मा उठाया है आखिरी गेंद डालने की, वो खुद ही सिंगर है, गले में उनकी सरस्वती है, लेकिन कला में अभी क्या करते हैं, क्योंकि ये अलग बात है। अब रन रेट के ऊपर भी नजर रखिए, क्योंकि मैच महत्वपूर्ण है। ये वाइड के साथ, प्लस वाइड के साथ आए, वाइड +1 और फ्री हिट जारी। शशांक, देखिए कितना टेंशन भरा माहौल है, दोपहर का वक्त है, गर्मी चरम सीमा पर है, लेकिन मैच भी गर्म हो चुका है। 2 रन के साथ स्कोर 43 रन। और ये पैर में टकराई, फ्री हिट पर अपील नहीं होगी फ्री हिट है और वेल बॉल, वेल बॉल। 2 ही रन खर्च किए, लेकिन बल्लेबाज को सवाल भी पूछे गए। अब 4 ओवर का खेल समाप्त और स्कोर है 43 रन, 43 रन। अब ये 5वां ओवर कौन करेगा, क्योंकि विक्रम के 2 ओवर खत्म हो चुके हैं। सुबिन ने 1 ओवर डाला है, विक्रम इन्होंने 2 ओवर डाले हैं। अब 5वां ओवर, महत्वपूर्ण ओवर, जिसमें बल्लेबाज काफी अग्रेसर भूमिका में, अटैकिंग भूमिका में रहेंगे। और इनफॉर्म बैट्समैन लेफ्ट हैंडर दीपेश, इनके पास स्ट्राइक है, इनको स्ट्राइक से कैसे वंचित रखा जाए, यही प्लान होगा। प्लान देखा आज सुबह की पहली मैच में अमोल भोईर के सामने, जो हमने इंटरव्यू लिया था तभी हमें पता चला कि यह मैच कश्मकश भरा है।
लेकिन क्या मैच हुआ था। ओ, ये बहुत ही बड़ा मैच हुआ था। बालू भोईर जो कैप्टन थे उन्होंने बताया था वैसे हुआ, लेकिन क्या मैच हुआ था। कैच छोड़ो, मैच छोड़ो, कप का हाथ छोड़ो, ये बताने वाला। इस बीच ये गेंद, ओ क्या शॉट है देखिए। ओ, जानदार, शानदार, लगातार, बार बार, वंस अगेन, बिग सिक्स। लो चली मैं अपनी दुल्हन की बारात लेके, ये बताने वाला शॉट। आसान सा शॉट, इन्होंने कोई ताकत भी नहीं लगाई, सिर्फ लगता है आसान, खेलने में कठिन शॉट। और स्कोर 6 रन के साथ 49 रन, 49 रन। देखिए क्या ताबड़तोड़ बल्लेबाजी हो रही है। क्यों कहते हैं इस खिलाड़ी को उभरता सितारा टाना क्षेत्र का, ये है दीपेश। दीपेश का नाम क्या है? दीपेश माने। और ये लगातार दूसरा शॉट, लो जाकर गेंद लेके आओ, सिर्फ 6 रन, बैक टू बैक सिक्सर। बल्लेबाज पर सबसे बड़ा अत्याचार, बल्ले गेंदबाज पर बल्लेबाज ने किया हुआ एक सबसे बड़ा प्रहार। स्कोर 50 रन पूरा करता हुआ, 50 कंप्लीट, 55, 55। गेंदबाज है रुपेश, पस्त हो चुके हैं। अच्छी गेंद पर प्रहार करने वाला ये होनहार, उन्होंने सिलेक्शन बहुत बढ़िया किया था। शॉर्ट सिलेक्शन देखिए, लेग स्टंप पर गेंद थी, स्ट्रॉन्ग जोन में आई, रडार में आई, और एंगल बनाकर पोजीशन कितनी बढ़िया है देखिए। इस बीच ये गेंद फिर एक बार लेग स्टंप पर, और यह विकेट मिडल स्टंप पर पाए गए, मिडल लेग स्टंप पर, और बड़ा झटका लगता हुआ। और दर्शकों की तालियों की गूंज टीवी कमेंट्री बॉक्स से भी निकल रही है बाहर, क्योंकि मैदान में उतरे हैं कैलाश भोईर, 40+ के करता धरता कैप्टन। पूरी दुनिया की निगाहें उनके बल्लेबाजी के ऊपर लगी है, लाखों की इनामी राशि लग चुकी है। लेकिन टीम की पोजीशन बहुत बढ़िया है, 55 रन, और गेंद बाकी बची है सिर्फ 3। कैलाश सामना करेंगे चौथी गेंद का। फुल टॉस गेंद थी, इसको जगह से ड्राइव करने में कामयाब हुए, और ये 4 रन। अब बोईर का बल्ला आग उगलता हुआ। गेंदबाज इस ओवर में महंगे साबित होते हुए। फिर एक बार अच्छा स्ट्रोक, ऑन द राइज ड्राइव किया था, इस बार शरीर को बीच में लाने में कामयाब खिलाड़ी। बहुत बढ़िया थ्रो और रनआउट का मौका, लेकिन लंबे थोड़ा थ्रो पहुंचा नहीं, पता ढूंढता हुआ थ्रो, और 2 रन के साथ ओवर की समाप्ति। स्कोर है, टोटल स्कोर 63 रन, यानी 64 रनों का लक्ष्य, काफी बड़ा लक्ष्य।
आखिरी गेंदबाज जब वापस आएगा उसके चेहरे पे हावभाव देखिए। हालांकि होता है कभी कभी जिंदगी में, बड़े बड़े शहरों में छोटी छोटी दुर्घटनाएं होती हैं, लेकिन गलती को भूलकर आगे बढ़ने को तो जिंदगी कहते हैं। मराठीमध्ये म्हणतात झालं गेलं विसरून जावं, पुढे पुढे चालावं, जीवन गाणं गातच राहावं। चुका झाल्या सुधारण्याची संधी तुम्हाला मिळणार। आपल्याकडे पण 5 षटकं आहेत। मगाशी भूषण भोईर यांनी जी संयमी फलंदाजी केली तसंच तुम्हाला तळ ठोकून उभं राहावं लागेल। आज तळ ठोकून आपले शेतकरी दिल्लीला बसलेत, परंतु निर्णय लागत नाही। इकडे तरी निर्णय लागो या अपेक्षासह वळूया दुसऱ्या इनिंगकडे। डीजे आमचे आता दुपारची वेळ आहे। आज वार रविवार आहे मित्रांनो। रविवार म्हणजे एंटरटेनमेंट डे। बऱ्याच लोकांकडे तिखट मीठ बनलं असतं, पण आज खाऊ नका। आज संकटी चतुर्थी आहे, गजाननाचा वार आहे। पाळलात तर देव, नाही पाळलात तर तो महादेवाचा। ठीक आहे, चला वळूया पुढच्या। ऐकवण्याचं काम करतायत डीजे प्रतीश। तर वळूया सामन्याकडे। पाच षटकांच्या अभावी 63 धावा झळकवल्यात धाव फलकावरती शुभम चॅलेंजर्स या संघाने, आणि 64 धावांचं आव्हान ठेवलंय प्रणव फायटर्स या संघासमोर। अमर क्रीडा मंडळाच्या सर्व खेळाडूंसाठी खुशखबर आहे। प्रत्येक षटकारासाठी विद्याधर भोईर उर्फ बंटी यांच्या स्मरणार्थ स्वात चायनीज यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक अमर क्रीडा मंडळाच्या सर्व खेळाडूंसाठी। तसेच सीमेच्या बाहेर जे आयवा कॅच घेईल जो कोणी स्पर्धक त्याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक स्वात चायनीज कडून। तसेच शशांक पाटील यांच्यासाठी खुशखबर, सलग 3 चेंडूंवरती 3 षटकार लगावले तर 1000 रुपयाचं पारितोषिक कश्यप भोईर यांच्याकडून। प्रणव फायटर्स कडून सलामीची जोडी, स्ट्राईकला आहे तो म्हणजे शशांक, नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे तो म्हणजे सुबिन। एक ऑलराऊंडर, एक उभरता सितारा बाळकम गावातील, एक नामवंत गोलंदाज, एक नामवंत फलंदाज। वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय शुभम चॅलेंजर्स या संघाकडून एक यशस्वी ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं दीपेश माने। या आयटमवरचा मारा, यावेळेस पहिलाच चेंडू, जमीनलगतचा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, दरम्यान एक धाव काही रोखू शकत नाही। एक धाव घेऊन स्वतःचं आणि संघाचं श्री गणेशा करतोय शशांक पाटील। मात्र कौतुक करायला हवं ते म्हणजे दीपेश याचं,
त्याच्या चेहऱ्यावरती चेंडू लागला, दुखापतग्रस्त असताना सुद्धा आपल्या संघासाठी एक चांगली लढत आहे. त्याला माहिती आहे नॉकआउट मॅच आहे, याच कारणास्तव फलंदाजी केली, 2 षटकार लगावले आणि आपल्या संघाला सुस्थितीमध्ये नेऊन ठेवले. दरम्यान पुन्हा एकदा दीपेश टू सुबिन. यावेळेस उंचावर मारला चेंडू बघायचा आहे. लॉंग ऑन रिझममध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल, ते म्हणजेच डिक्लेअर झोनमध्ये धावा मिळतील, त्या म्हणजेच 2. दोघेही खेळाडू एकाच टीममधून बिलॉंग करतायत, ते म्हणजेच गावदेवी स्पोर्ट्स बाळकम या संघाकडून. दोघा खेळाडूंना एकमेकांचे चेहरेमोहरे माहिती आहेत. दीपेश गोलंदाजी करतोय तो आणि फलंदाजी करतोय तो म्हणजे सुबिन सुबॅस्टिन. पाहूया कोणता खेळाडू हवी ठरतोय. दरम्यान पुन्हा एकदा दीपेश ॲटमोरचा मारा. यावेळेस सुरेख चेंडू, तितक्याच चांगल्या पद्धतीने त्या चेंडूला सन्मान देण्याचं काम करतोय सुबिन. चांगल्या फलंदाजाची हीच ख्याती असते, चांगल्या चेंडूला सन्मान द्या आणि खराब चेंडूचा समाचार घ्या. तेच इथे दिसताना सुबिन याच्या मार्फत. दरम्यान मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना दीपेश माने सुरेख गोलंदाजी, राईट आर्म ओव्हरचा मारा, चौथा चेंडू टाकण्यास सज्ज. यावेळेस लोअर फुल टोज टोळण्याचा प्रयत्न, बॅटची एज, चेंडू ट्रॅव्हल होतोय डिक्लेअर झोनमध्ये, धावा मिळतील 1. सर्व टीम्सच्या विकेट किपरना सूचना असते की जो मागे पडदा आहे त्या पडद्याला जर आपण टच झालात आणि चेंडू हातात असेल तर 1 धाव देण्यात येईल. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज दीपेश, सुरेख गोलंदाजी, यशस्वी गोलंदाजी. यावेळेस शॉर्ट ऑफ लेन चेंडूला शॉर्ट टाइम पुल केलंय आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग लेग रिझम मध्ये, सीमा रेषा पार, षटकार. दरम्यान या 6 धावेने वेगाने धावसंख्या वाढवण्याचं काम करतोय शशांक पाटील. बरेच वर्ष क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर या वर्षी पदार्पण करतोय क्रिकेट खेळण्यासाठी. अमर क्रीडा मंडळाकडून बिलॉंग करत असतो हा खेळाडू शशांक. तर या 6 धावेने धावसंख्या पोहोचते, ती म्हणजेच 11 धावसंख्येवरती. यावेळेस यॉर्कर लाईनचा चेंडू, चांगला चेंडूला चांगला सन्मान देतोय, 1 धाव घेऊन षटक समाप्त होतोय. क्रमांक 1 पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये हे 2 फलंदाज सुबिन आणि शशांक बिनबाद 12ची भागीदारी करतात आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवतात. जवळजवळ 64 धावांचं आव्हान आहे, 13च्या सरासरीने धावा जमा कराव्या लागतील प्रणव फायटर्स या संघाला. मात्र चांगली सुरुवात, पहिल्या षटकामध्ये 12 धावा जमा करतायत हे 2 फलंदाज आणि चांगली सुरुवात करून देतात आपल्या संघाला. शशांक याच्यासाठी खुशखबर आहे, सलग 3 चेंडूंवरती 3 षटकार लगावले तर 1000 रुपयाचं रोख पारितोषिक कश्यप भुईर यांच्याकडून. तसेच प्रत्येक षटकारासाठी अमर क्रीडा मंडळाच्या खेळाडूंसाठी प्रत्येक षटकारासाठी रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक विद्याधर भुईर उर्फ बंटी यांच्या स्मरणार्थ स्वाद चायनीज यांच्याकडून. मागच्या मॅचमध्ये सचिन मडवी यांनी 5 षटकार लगावले होते. एक इनिंग झाल्यानंतर त्यांनी सुद्धा यायचं आहे, आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. दरम्यान यावेळेस गोलंदाजी मार्कमध्ये बदल होतोय, दुसरं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज अजय. अजय भोईर, फुल टॉस चेंडू, खराब चेंडू, योग्य उत्तर, डीप मिड विकेट रिझम मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, सीमा रेषा पार, येतोय षटकार. ज्या रसिक प्रेक्षकाने झेल टिपला, सीमेच्या बाहेर आयवा कॅच घेतला, त्यांनी यायचं आहे व्यासपीठावरती आणि आपलं 200 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. यावेळेस आणखीन एक मोठा फटका बघायचा, झेल होतोय का, आणि यावेळेस मात्र थोडासा 1 धाव मिळेल. तर एका धावेने धाव संख्या पोहोचते, ती म्हणजेच 18-19 या धावसंख्येवरती. स्वाद चायनीज यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक.
दरम्यान यावेळेस दबावामध्ये गोलंदाजी करत असताना अजय भोईर एक षटकार नक्कीच खाल्ला आहे. सुरेख फलंदाजी सुबिन सेबॅस्टियन आपल्या संघाला साजेशी अशी खेळी खेळत असताना दरम्यान पुन्हा एकदा अजय भोईर सज्ज होते राईट मोरचा मारा करण्यास. ज्यावेळेस लिडिंग एज होती मात्र विकेट किपर कडून होते इथे चूक. भावेश यांच्याकडून चूक होते. एक धाव मिळते डिक्लेअर पद्धतीने. तर एका धावेने धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 21 धावा. यावेळेस फुल टॉस होता. चेंडू टोळण्याचा प्रयत्न होता मात्र फक्त एकच धाव मिळेल. दरम्यान चांगली फलंदाजी चांगली भागीदारी आपल्याला या दोन फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. प्रणव फायटर्स या संघाकडून खेळत असताना शशांक पाटील आणि सुबिन सेबॅस्टियन ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये यशस्वी काम करत असताना यावेळेस सुबिन. दरम्यान यावेळेस शॉर्ट ऑफ लेंथ शॉर्ट ऑफ पुल करायचा प्रयत्न मात्र व्यवस्थित एलिमिनेशन होत नाही. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न मात्र इथे चूक होते अजय कडून. काही गरज नव्हती. शशी त्याच्या मागेच होते मात्र अजय स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज झेल घेण्याचा प्रयत्न आणि झेल निसटतोय. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद मिळतोय कोणाला? सुबिन सेबॅस्टियन जो एका षटकाराच्या साहाय्याने खेळतो. एक हार्ड हिटर आहे. खूप घातक ठरू शकतो. दरम्यान एका धावेने धाव संख्या पोहोचते ती म्हणजेच 23 या आकड्यावरती. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थ. 64 धावांचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी 23 धावांची भागीदारी करत आहे. एक चांगली भागीदारी म्हणता येईल. दरम्यान शेवटचा चेंडू टाकण्यास सज्ज अजय. यावेळेस आडव्याटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक समाप्त होतं क्रमांक 2. 2 षटकांच्या अभावी धावा झळकतायत धाव फलकावरती प्रणव फायटर्स या संघाच्या. त्या म्हणजेच बिनबाद 23 धावा. चांगली सुरुवात. जवळजवळ 13च्या सरासरीने जायचं आहे ते म्हणजेच प्रणव फायटर्स या संघाला. मात्र धावा जमा होत आहेत त्या म्हणजे 11.5च्या सरासरीने 23 धावा. खूप चांगलं आयोजन तितकंच दर्जेदार नियोजन आपण या ठिकाणी पाहतोय. बाळकोम प्रीमियर लीगचं अख्खा बालकोम खेळेगा आणि अख्खा बालकोम खेळला. आज आपण बघत असाल तर जवळजवळ 100च्या वरती खेळाडू या स्पर्धेमध्ये भाग घेतला. प्रत्येक संघामध्ये 16 खेळाडूंचा सहभाग होता आणि सर्वांनी आपलं सर्वस्व दाखवलं. नवीन चेहरे या BPL मधून उदयास येणार आणि ऑन टीम मध्ये खेळणार बाळकुमच्या. पंचांच्या भूमिकेत आपण बघतोय कल्याणी घोरपडे सर आणि शशी साटम सर. खूप चांगली पंचगिरी आपण 2 दिवस त्यांच्या माध्यमातून पाहतोय. सातत्याने क्रिकेटमध्ये दिवसेंदिवस बदल होत असताना आपण पाहतो. क्रिकेटची उंची खूप वरती वाढते. दरम्यान पुन्हा एकदा कप्ताननी दीपेश माने या गोलंदाजावरती भरोसा दाखवला आहे. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होते दीपेश, ज्याने चांगली फलंदाजी केली होती. वैयक्तिक 14 धावा आपल्या संघासाठी कुठल्या होत्या आणि गोलंदाजीसाठी येत असताना पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना 11 धावा खर्च केल्या. मात्र बघूया दुसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतोय, सामना करतोय सुबिन. ज्यावेळेस अकटोबाई चेंडू होता, अपरकट खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजा, मात्र चेंडू ट्रॅव्हल होतो डिक्लेअर झोनमध्ये. धावा मिळतील त्या म्हणजे फक्त आणि फक्त 1 धाव. सुरेख गोलंदाजी, अचूक टप्पा, भेदक मारा. थोडं दुखापतग्रस्त असताना सुद्धा या प्रकारची गोलंदाजी करतोय हा गोलंदाज, कौतुकास्पद. दरम्यान यावेळेस अगोटप्पा चेंडू शॉट मूल करण्याचा प्रयत्न, सुरेख गोलंदाजी.
बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. बाकीचं काम यष्टीरक्षक भावेश चोख करत असताना निर्धाव चेंडूची सांगत होते. सुरेख गोलंदाजी दरम्यान पुन्हा एकदा सज्ज दीपेश. यावेळेस आखोट चेंडू शॉट ऑन पूल करण्याचा प्रयत्न. लिडिंग एज चेंडू ट्रॅव्हल होतं डिक्लेअर झोन मध्ये. सुरेख गोलंदाजी होते. गुड लेंथ वरून चेंडू थोडासा बाउन्स होताना दिसतोय. चांगला बाउन्स मिळतोय गोलंदाजाला. त्याचाच फायदा उचलण्याचा प्रयत्न इथे करत असताना गोलंदाज दीपेश माने. दरम्यान तिसरं षटक मार्गस्थ. उशीर आलेल्या रसिक प्रेक्षकांसाठी नॉकआउटचा हा सामना. जो संघ विजयी ठरेल तो पुढे वाटचाल घेईल सेमीफायनलसाठी आणि जो संघ पराभूत होईल तो या स्पर्धेमधून BPL मधून बाहेर पडेल. दरम्यान पुन्हा एकदा दीपेश चौथा चेंडू. 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च करतोय. सुरेख गोलंदाजी. यावेळेस फुलवल्यांचा चेंडू होता मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आणि भावेश कोणतीही चूक करणार नाहीये. पहिला गडी बाद होतोय तो म्हणजेच प्रणव फायटर्स या संघाचा 25 या धावसंख्या. सुरेख गोलंदाजी दीपेश यांच्या मार्फत का मी या खेळाडूची प्रशंसा करत असतो. दरम्यान यावेळेस जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने मात्र निर्धाव चेंडूची सांगता. सुरेख गोलंदाजी. सुरेख गोलंदाजी. जितकं कौतुक करावं तितकं कमी. रणांवरती अंकुश लावण्याचं काम केलंय ते म्हणजेच दीपेश. अफलातून गोलंदाजी. यावेळेस उंच मारण्याचा प्रयत्न. झेल आहे बघायचा आहे आणि झेल निसटतोय. आयुष्यमान भवचा आशीर्वाद मिळतोय या ठिकाणी राहुल या फलंदाजाला. मात्र कौतुक करायला हवं दीपेश याचं. काय षटक हाताळलंय. 6 चेंडू हाताळले फक्त 2 धावा खर्च केले आणि एक हार्ड हिटर जो सेट झालेला फलंदाज होता सुबिन याला बाद केलंय. धावसंख्या स्थिरावते ती म्हणजे 25 या आकड्यावरती. एक गडी बाद 25. 3 षटकांच्या अभावी अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 2 षटकांमध्ये धावा जमा करायच्या ते म्हणजेच 39 धावा. 12 चेंडू 39 धावा. 12 चेंडू 39 धावा. काय मॅच झाली आहे. 18 चेंडूंमध्ये 41 धावा हव्या होत्या मात्र फक्त आणि फक्त 2 धावांचं षटक हाताळतोय तो म्हणजेच दीपेश. अफलातून कामगिरी. शुभम चॅलेंजर्स या संघाकडून खेळत असताना टेनिस क्रिकेट जगतामध्ये नक्कीच हा खेळाडू पुढे जाऊन खूप उंची गाठेल यात काही शंका नाही. खूप कमी वयामध्ये जास्त नाव कमवण्याचं काम केलंय ते म्हणजेच दीपेश यांनी. दरम्यान यावेळेस गोलंदाजी मार्कवरती कोण आलाय. स्वतः कर्णधार भार स्वीकारतोय आपल्या संघाचं आपल्या खांद्यावरती तो म्हणजेच कैलास भुईर. हे षटक एक निर्णायक षटक असेल. 12 चेंडूंमध्ये 39 धावा करायच्या आहेत प्रणव फायटर्स या संघाला. कैलास पाटील यांचा हा संघ आपण पाहतोय फलंदाजी करत असताना. तर शुभम चॅलेंजर्स किशोर भुईर यांचा संघ क्षेत्ररक्षण करणारा संघ. आयटम मोरचा मारा. यावेळेस चांगला चेंडू बघा कैलास भुईर यांना आणि यावेळेस थोडंसं फ्लंबल होतं क्षेत्ररक्षक. आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणाने थोडासा चेंडू बाउन्स होतोय. दरम्यान 2 धावा धावून पूर्ण करताय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळत आहे. 2 धावेने बऱ्याच वेळानंतर धाव संख्या थोडीशी पुढे सरकते. धाव संख्या होते ती म्हणजे 27 धावा. एक गडी बाद 27 प्रणव फायटर्स या संघाची धाव संख्या. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना कैलास भुईर स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवरती.
11 चेंडू आणि विजयासाठी धावा हव्या असतील तर म्हणजे 37 धावा. 11-37 हा सामना. मात्र शशांक पाटील एक नामवंत बॅट्समन यावेळेस उंचाव मारण्याचा प्रयत्न बघायचा आहे. झेल होतोय का आणि अफलातून अप्रतिम अप्रतिम काय झेल आहे. जरा जोरदार टाळ्या या रिफ्लेक्सेस कॅचसाठी. काय झेल आहे, परंतु जेवढा झेल चांगला तेवढा आजचा दिवस चांगला, कारण आज वाढदिवस आहे मित्राचा, जल्लोष आहे गावाचा. सोनू जॉन्सन पनाईल याचा आज वाढदिवस आहे. त्याला जोरदार टाळणी, आपण त्याला वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतन करूया. हॅपी बर्थडे सोनू. मात्र कौतुक करायला हवं बंटी सर, दीपेश इंटरनॅशनल मॅचेस मध्ये ज्या प्रकारच्या कॅचेस आपल्याला बघायला मिळतात त्याचंच काहीतरी इथं दृश्य पाहायला मिळालं. अफलातून कामगिरी. दीपेश आणि दीपेश दोघे दीपेशच होते. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज कैलास भोईर. आकोटेबाई चेंडू शॉर्ट अँड पुल अँड सक्सेसफुल. आमच्या व्यासपीठाला मानवंदना देणारा हा स्ट्रोक येतो राहुलच्या बॅट मधून. सिक्सर. ती वाढते प्रणव फायटर संघाची. 33 धावा. धाव फलकावरती यावेळेस आडव्यातनं खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज. पुन्हा एकदा एक धाव मिळतं डिक्लेअर पद्धतीने. धाव संख्या होते ती म्हणजे 34. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि आता विजयासाठी 30 धावा. 8 चेंडू 30 धावा. राहुल आता मात्र आक्रमण करतोय. अशाच प्रकारची खेळी खेळायला हवी राहुल. जर या 2 चेंडूंमध्ये अजून एखादा मोठा फटका जर आला तर नक्कीच या सामन्याचं चित्र बदलण्याचं काम करेल राहुल. दरम्यान कैलास टू राहुल. आकोटपाई चेंडू शॉर्ट अँड पुल बघायचा आहे आणि यावेळेस अफलातून झेल. का मी कौतुक करतो या खेळाडूचं, त्याचं इथे प्रत्यय देत असताना. सुरेख झेल. तिसरा धक्का राहुल यांच्या रूपाने. 34 या धावसंख्या. डीजे असं वाटलं होतं की हा षटकार जातोय की काय, मात्र अंतिम क्षणी जंप केली आणि दीपेश यांनी झेल टिपला आणि राहुल सारख्या एका घातक फलंदाजाला तंबूत धरण्याचं काम केलं. दरम्यान कैलास भोईर काय गोलंदाजी होते. 5 चेंडू हाताळतोय, फक्त 9 धावा खर्च करतोय आणि 2 गडी बाद करण्याचे संपादन करतोय. दरम्यान शेवटचा चेंडू सामना करतोय नवीन फलंदाज आतिश. आतिश यावेळेस चांगला देखना स्ट्रोक कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतंय. मात्र धावा मिळतील त्या म्हणजे फक्त आणि फक्त एकच. षटक समाप्त होते क्रमांक 4. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा जळत धाव फलकावरती त्या म्हणजेच 35 धावा. अजून एक षटक येणं बाकी आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडूंमध्ये धावा हव्या असतील विजयासाठी त्या म्हणजेच 29 धावा. 6 चेंडू आणि 5 षटकार. 6 चेंडू 5 षटकार. एक रंगतदार मॅच. अक्षय आपण कुठे असाल तर कॉमेंट बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. अक्षय. दरम्यान शशी गोलंदाजी मार्क वरती. शशिकांत शेवटचं अखेरचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. शशिकांत. यावेळेस फुल टच चेंडू भिरकावून दिलाय. डीप मिड विकेट मिळते आणि यावेळेस तिसरा झेल टिपतोय दीपेश. अतिशय खेळीचा अंत. चौथा गडी बाद होतोय 35 या धावसंख्येवर.
सुरेख सुरेख गोलंदाजी शुभम चॅलेंजर्स या संघाकडून प्रत्येक गोलंदाज आपलं काम जे चोख करत असताना यावेळेस विक्रम ऑन फायर. पहिलाच चेंडू भिरकावून देतोय काव कॉर्नरच्या डोक्यावरून सीमा रेषा पार. षटकार. सामना अजूनही संपलेला नाहीये. 4 चेंडू आणि 4 षटकार. फुलटोस चेंडू मात्र आता इथे चूक होते विक्रम कडून. हा चेंडू जायला होता सीमारेषा बाहेर मात्र मिस करतोय विक्रम. नक्कीच रंगत अजून वाढली असती जर हा षटकार आला असता तर. आता उर्वरित 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धाव्यांची गरज. 3 चेंडू 23. यावेळेस आखोटोप्याचा चेंडू होता. शॉट ऑफ लेंथ एज लागते आणि विक्रमच्या खेळीचा इथे अंत होतोय. 5 गडी बाद 41 अशी धावसंख्या. या सामन्यामध्ये दरम्यान चांगला चेंडू जमीनलगतचा फटका. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण अभिषेक याच्या मार्फत स्टॉप करतोय. दरम्यान विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय शुभम चॅलेंजर्स हा संघ. थोडंसं स्मित हास्य. आणि भरत एक चांगली गोष्ट सामना आता एकतर्फी वाटतोय परंतु आज ज्याचा वाढदिवस आहे सोनू जॉन्सन पनालोर भोईर याच्याकडे एकही चेंडू आला नाहीये. तर त्यांनी काहीतरी करून दाखवलं असतं संघासाठी. आणि आता अंतिम चेंडू होता आणि अभिनंदन विजयी संघाचं. आता 10 मिनिटं मध्ये आपल्याला कळेल की कुठला संघ उपांत्य फेरीमध्ये कोणासमोर उभा ठाकतोय ते. दोज 4 टीम्स टॉप 4 टीम. आता कळेल कोण कोणासमोर उपांत्य फेरीत उभा ठाकणार आहे. लॉट्स ऑफ सेमीफायनल ड्रॉज विदिन 10 मिनिट्स. सो गाईज आज बघा किती एकत्रपणे एकमेकाला हात मिळवून हस्तंदौलन ज्याला मराठीत म्हणतो शेक हँड इंग्लिशमध्ये म्हणतो हेच आहे देवाणघेवाण प्रेमाची. आणि ही देवाणघेवाण आहे एक दुसऱ्याच्या खेळ भावनेची. खेळ भावना महत्वाची.